स्पर्धा परीक्षेमध्ये मॅथमॅटिक्सच्या बऱ्याच टॉपिकवर क्वेश्चन विचारले जातात. हा टॉपिक पाहिल्यावर तर बरेच विद्यार्थी गोंधळून जातात आणि कन्फ्यूज होतात की नेमकं उत्तर याचं कसं काढायचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक लेवल टू हाय लेवल असे क्वेश्चन घेतलेले आहेत. जर तुम्हाला कन्फ्युजन दूर करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ सर्वात लवकर पाहायला भेटेल. चला तर मग सुरू करूया. एक मजूर एक भिंत 8 तास रोज काम करून 15 दिवसात बांधतो. जर रोज 6 तास काम केल्यास तेच काम किती दिवसात पूर्ण? पुन्हा पहा, याच्यामध्ये आता एक मजूर आहे, त्याला आपण ए गृहीत धरू. मी अगोदर समजावून सांगतो तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम. तर हा रोज किती तास काम करतो? 8 तास काम करतो. आणि त्याला किती दिवस लागतात काम करायला? 15 दिवस. आता तोच मजूर जर 6 तास काम केलं तर किती दिवसात काम होईल ते काढायचं. तर अशा वेळेस काय करायचं? जे तास आहेत आणि जे दिवस आहेत याचा गुणाकार करायचा. सोपं. तास आणि दिवस याचा गुणाकार करायचा. आता 8 तास रोज काम करतो, किती दिवसासाठी? 15 दिवसासाठी. बरोबर आहे. तोच मजूर 6 तास रोज काम करतो, किती दिवसासाठी? एक्स. तर हा एक्स काढायचा. या दोन्हीची सरळ काय करायचं? इथं गुणाकार करायचा, हा गुणाकार करायचा, मध्ये बरोबरचं चिन्ह ठेवायचं. 15 8 20चे 120 झालं हे. बरोबर आहे 6 एक्स. म्हणून एक्स बरोबर हे 120 दशला तसा, आणि हा इथं गुणिले आहे, हा इथं होईल डिवाइड. भागाकार करा. 6 1 6, 6 2 12, वर 0 आहे म्हणजे काय राहिले? 20 झालं. 20 म्हणजे 20 आहे. बरोबर. एक्सची व्हॅल्यू काय आली? 20. एक्स काय आहे? दिवस आहे. म्हणजे किती दिवस लागतील त्याला? 20 दिवस. रोज 6 तास काम केले तर 20 दिवस लागतील. त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक हा बी. आता तसाच हा दुसरा एक प्रॉब्लेम आहे. एक कामगार एक खड्डा रोज 9 तास याप्रमाणे काम करून 12 दिवसात खणतो. एक कामगार आहे ए नावाचा. ओके. किती तास काम करतो रोज? 9 तास. किती दिवसासाठी? डायरेक्ट लिहितो आता 12 दिवसासाठी. तास गुणिले दिवस. बरोबर. म्हणजे रोज किती तास ते गुणिले दिवस. पण जर रोज 8च तास काम केलं तर ते किती दिवसात होईल? मग याला बरोबर किती दिवस काम करतोय? आपलं किती तास काम करतोय? 8 तास. आणि किती दिवसासाठी? एक्स दिवसासाठी. सरळ सरळ डबल सांगतो. तास गुणिले दिवस. बरोबर आहे. तास गुणिले दिवस याप्रमाणे करायचं. तर 12 8 96, 12 9 अष्टोदर्शनी 108 येईल हे. बरोबर आहे 8 एक्स. म्हणून एक्स बरोबर इकडे लिहितो आता, हे 108 जशाला तसा, आणि 8 काय होईल इथं? डिवाइड होईल. बघा आता 8 1 8, हे इथं 8 1 8, खाली राहिले 2, 2 वर 8 म्हणजे 28 झाले. हे 28. पुन्हा 8 न भाग द्यायचा. 8 1 8, 8 2 16, 8 त्रिक 24, हे 24. खाली पुन्हा 4 राहतील. 4 ला भाग बसत नाही म्हणजे तो पॉईंट हे 40. आणि आता 8 1 8 आणि 8 पंचे 40 म्हणजे 13.5 म्हणजे 13.5 दिवस काय होईल याला लागतील. कुणाला? येलाच. किती तास रोज काम केलं तर? 8 तास रोज काम केलं तर 13.5 एवढे दिवस लागतील. मित्रांनो, आता झालेले 2 एक्झाम्पल तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये कॉमेंट करा. व्हिडिओ पॉज करा आणि पहा तुम्हाला हे उदाहरण कसे वाटते. एकदम सोपे आहेत का मीडियम लेवल आहेत? आता हे एक एक्झाम्पल पहा. एक घर ए 12 दिवसात रंगवतो. तेच बी एकटा 6 दिवसात रंगवतो. जर दोघांनी मिळून काम केले तर किती दिवसात रंगवेल? ए आहे आणि हा बी आहे. बरोबर. ए 12 दिवसात रंगवतोय आणि बी 6 दिवसात रंगवतोय. आणि दोघांनी मिळून जर काम केलं ए आणि बीने, ए अधिक बीने, तर हे किती दिवसात रंगविले जाईल हे काढायचे. आधी प्रॉब्लेमचा कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. असा जर प्रॉब्लेम असेल तर सरळ सरळ हे जे दिवस आहेत दोन्हीचे याचा गुणाकार करायचा आणि त्याला भागिले दिवसाची बेरीज करायची. संपलं. लक्षात आलं का? हे पहिले 12 दिवस म्हणजे याला मी एक्स मानतो असं गृहीत धरा, आणि हे 6 दिवस दुसरे म्हणजे याला वाय मानतो. मग काय करायचे? किती दिवस लागतील ते काढण्यासाठी? एक्स गुणिले वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. दोन्हीचा गुणाकार आणि डिवाइड काय करायची? बेरीज करा. त्याचा गुणाकार करायचा. एक्स आणि वाय. एक्स म्हणजे 12 आणि वाय म्हणजे 6. 12 सकून 72 येईल हे. ओके. आणि डिवायडेड बाय दोन्हीची बेरीज 12 आणि 6 18 येईल. भागाकार करा. 18 1 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72. म्हणजे 4 काले होतं. हे बी पर्याय 4 दिवस लागतील दोघांनी जर एकत्र काम केलं. लक्षात आलं? मित्रांनो, अशीच व्हिडिओ जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी पाहिजे असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांना तुमच्या शेअर करा. सो थँक्स फॉर वॉचिंग.